नमस्कार. नीटचा रिझल्ट फायनली लागलाय आणि आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया स्कोर काय राहील, रँक काय राहील, कोणत्या स्कोरवर, कोणत्या रँकवर कोणतं कॉलेज भेटू शकतं, कसं भेटेल, गव्हर्नमेंट भेटेल की प्रायव्हेट भेटेल, या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्ड डिस्कस करणार आहोत. आणि जर तुम्हाला काहीही शंका असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. तुमचा रँक, तुमचा जो स्कोर आहे तो पण तुम्ही कमेंट केला तरी मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला ते कॉलेज भेटेल की नाही भेटणार. आणि कोणाला काउन्सिलिंग पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअप करा तुमचं स्कोर कार्ड. दॅट्स इट. तुमची काउन्सिलिंग तिथं होईल आणि तुमचं स्कोर कार्ड अकॉर्डिंगच सर्व होईल. तेव्हा मी तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरेची पूर्ण लिस्ट पाठवेल. नंतर काय प्रोसिजर आहे ते पूर्ण एक्सप्लेन करेल. जर तुम्हाला काउन्सिलिंग पाहिजे असेल तर या नंबरवर टेक्स्ट करा. मी खाली नंबर दिलेला आहे. जर दिसत नसेल तर 7058288480 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तुमचं स्कोर कार्ड आणि काही तुम्हाला डाऊट वगैरे असेल ते विचारू शकता. तर फायनली नीटचा रिझल्ट लागला आहे आणि NTA ने त्यांची पूर्ण जी डिटेल्ड आहे एकदम ती नीट सांगितली आहे. तर आपण तेच आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. पण एक्सपेक्टेशनच्या खूप जास्त हाय कट ऑफ स्कोर गेला आहे. इतका एक्सपेक्टेड नव्हता 144. पण तरी मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 144 प्लस किंवा 145 प्लसच जनरलचा कट ऑफ राहील आणि तोच निघालेला आहे. तर इंट्युशन तुम्ही बघू शकतात. आणि OBC SC ST यांचा 113 आलेला आहे. तर कोणाला पण जर ॲडमिशन पाहिजे असेल BAMS साठी ऑल ओव्हर इंडिया कोटा तर मग तुम्हाला 144 प्लस मार्क्स लागतील. 113 प्लस मार्क्स राहून तुम्हाला चालणार नाही, कारण तुम्हाला ते ऑल इंडिया कोटासाठी अप्लाय करायचं आहे. आणि ऑल इंडिया कोटा जे आहे ते फक्त जनरल कॅटेगरी वाल्यांसाठी राहतं. देन दर इज नो कॅटेगरी विच इज ॲप्लिकेबल ओव्हर इन ऑल इंडिया कोटा. तर आपण आधी NTA ने काय आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये सांगितलंय ते आपण नीट डिस्कस करूया. नंतर लास्टमध्ये मी तुम्हाला पूर्ण कट ऑफ सांगणार आहे की गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कोणकोणत्या एक्झॅक्टली कोणत्या रँकवर भेटेल ऑल इंडिया कोटासाठी पण आणि महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगसाठी पण. तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा, पूर्ण एंडपर्यंत बघा, कारण तुम्ही एक पण काही डिटेल मिस नको करायला. सो लेट्स गो टू द NTA डिटेल्स. लुकिंग ॲट दिस NTA प्रेस रिलीज जो की त्यांनी आजच रिलीज केला आहे 14 जूनला. तुम्ही इथं डेट बघू शकतात की 14 जून 2025 म्हणजे आजच रिझल्टच्या दिवशीच त्यांनी सर्व क्वालिफिकेशन वगैरे सर्व A to Z रिलीज केलं आहे. विदिन मिनिट्स त्यांनी रिलीज केलं होतं हे सर्व. आणि हे सर्व त्यांनी दिलं आहे की सब्जेक्ट काय, NTA डिक्लेअर्स द रिझल्ट, NTA स्कोर्स, रँक्स ऑफ द नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट म्हणजे नीट. हे सर्व इतकं इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. मी हे सर्व तुम्हाला फक्त तेच सांगेल जेवढं तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण एवढं तुमच्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे आणि तुम्ही एवढं सर्वात मग ते मिस करतात जे की तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच बघूया जे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असेल, कारण हे सर्व इतकं आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे. आता हे इम्पॉर्टंट आहे. हे नीट लक्ष देऊन आपण समजून घेऊ, हळूवार समजून घेऊ, कारण हे आता इम्पॉर्टंट आहे. आणि इथून मग स्टार्ट होतं हायलाईट्स ऑफ नीट UG 2025 की काय काय होतं. पहिले आपण इथं बघू शकतो की नंबर ऑफ कॅन्डिडेट्स रजिस्टर्ड इथं किती होते. 2019मध्ये इतके होते, 20मध्ये इतके. आपण 24-25चं अराउंड वर्सेस करू, कारण आपल्यासाठी तेच इम्पॉर्टंट आहे. 24मध्ये होते 24 लाख स्टुडंट्स आणि 25मध्ये आता 22 लाख स्टुडंट्स. नंबर ऑफ कॅन्डिडेट्स अपियर्ड किती होते. 23 लाख स्टुडंट्सने अपियर केलं होतं. इथे 25मध्ये 22 लाख ऑलमोस्ट स्टुडंटने अपियर केलं आहे. फक्त 70,000 मुलांनी लाईक केलं आहे. कॅन्डिडेट्स अब्सेंट किती होते तर इतके अब्सेंट होते 66,751. नॅशनल्स, इंडियन नॅशनल्स किती होते, NRIs किती होते, ऑलमोस्ट इंडियन नॅशनल्सच आहे सर्व. आणि NRI वगैरे बद्दल आपण इथं बघू शकतो की NRI स्टुडंट्स किती होते 741. नॉन रेसिडेन्शियल इंडियन्स असतात ते OCI किती होते 861. आता इथं फॉरेनर्सची पण संख्या दिली आहे 939. आता फॉरेनर्सला ना खूप सारे इथं मी इम्पॉर्टंट गोष्ट सांगते, लक्ष देऊन ऐका की जे फॉरेनर्स आहे ना त्यांना एम्स वगैरेमध्ये त्यांची सीट्स जे ते रिझर्व्ड राहते, म्हणजे 10 ते 12 सीट्स त्यांचे रिझर्व्ड राहतात. तर त्यांना एम्समध्ये ॲडमिशन भेटते इझिली. तर फॉरेनर्सला तर इथं ॲडमिशन भेटून जाईल, ते डोंट नीड टू वरी. नंतर आता इथं आपण बघू शकतो की मेल फिमेल किती होते टोटल. तर मेल होते 9,65,000 आणि इथं मुली जास्तच होत्या. तर आपण इथं बघू शकतो की 13 लाख ऑलमोस्ट मुली होत्या. नंतर कॅन्डिडेट्स रिझर्वमध्ये कॅटेगरी वाईज इथं दिलेलं आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथं रीड करू शकता. इयर वाईज डेव्हलपमेंट आणि ऑपरेशनल स्टॅटिस्टिक. ठीक आहे. नंबर ऑफ लँग्वेजेस वगैरे किती होते ते सर्व तिच्यात दिले. सेंटर्स किती होते. लँग्वेज वाईज नंबर ऑफ कॅन्डिडेट्स रजिस्टर्ड म्हणजे इंग्लिशमध्ये किती होते. इंग्लिशमध्ये टोटल 18 लाख स्टुडंट्सने रजिस्टर केलं होतं. हिंदीमध्ये एवढं
आसामीज, बेंगाली, गुजराती, कन्नड हे सर्व या साईडला दिलं आहे. तुम्ही इथं बघू शकता की कोणत्या कोणत्या लँग्वेजेसमध्ये किती मुलांनी रजिस्टर केलं आहे 2025मध्ये 24मध्ये ॲज पर युअर कन्व्हिनियन्स. नंतर जेंडर वाईज तुम्ही बघा की कॅन्डिडेट्स रजिस्टर्ड क्वालिफाईड मेलमध्ये टोटल 5,14,063 मुलं होते आणि फिमेल्समध्ये 7,22,462 मुली होत्या. म्हणजे मुली जास्त होत्या. मेडिकल फील्डमध्ये मुली जास्तच राहतात आणि JEE फील्डमध्ये मुलं जास्त राहतात. तर ठीक आहे, आपण समजू शकतो इथं मुली जास्त होत्या आणि त्यांनी क्वालिफिकेशन पण चांगलं केलं आहे. तर दॅट्स गुड. कॅटेगरी वाईज नंबर ऑफ कॅन्डिडेट्स रजिस्टर्ड अपियर्ड अँड क्वालिफाईड. कॅटेगरी वाईज इथं OBC कॅटेगरीबद्दल आपण बघू शकतो की 9,25,000 मुलांनी अपियर केलं आहे आणि क्वालिफाय 5,64,000 झाले. SCमध्ये तसंच 3,22,000 आणि क्वालिफाय झालं आहे 1,60,000 अराउंड. STमध्ये पण तोच नंबर आहे, थोडे डिफरन्सेस आहे. STमध्ये 1,43,000 आणि त्याचं क्वालिफिकेशन आहे 6,72,000. तसंच जनरलमध्ये पण कमीच आहे 6,65,000 आणि त्याचं क्वालिफिकेशन 3,38,000. OBCमध्ये क्वालिफिकेशन जास्त, म्हणजे OBCमध्ये जे अपियर करणारे आहे ते मुलंच जास्त होते. OBCमध्ये जास्तच राहतं नेहमीच, कारण OBC कॅटेगरीत जास्त मुलांची राहते. नंबर ऑफ कॅन्डिडेट्स रजिस्टर्ड अपियर्ड अँड क्वालिफाईड इन PWBD कॅटेगरी. PWBD पण तुम्ही इथं बघू शकतात. नंतर नॅशनॅलिटी अकॉर्डिंग पण तुम्ही बघू शकतात, इंडियन, फॉरेन नॅशनल्स, NRI, OCI. मी ऑलरेडी याचं तुम्हाला सांगितलं की याचं काय इम्पॉर्टन्स आहे आणि तुम्ही माझे व्हिडिओज का बघितले पाहिजे, म्हणून मी एवढ्या छोट्या गोष्टी पण तुम्हाला सर्व नीट सांगते. म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि मी कट ऑफचा व्हिडिओ पण लवकरात लवकर बनवणार आहे आणि तुम्हाला जर काउन्सिलिंग पाहिजे असेल तर तुम्हाला त्यासाठी लवकर मला व्हॉट्सअपला टेक्स्ट करावं लागेल, तुमचं स्कोअर कार्ड सेंड करावं लागेल आणि मला एक कॉल करा आणि कॉल करायच्या आधी फक्त स्कोअर कार्ड सेंड करून द्या. तर मी तुम्हाला सर्व डिटेल्स सांगेल. मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर टाकला आहे, तर तुम्ही तिथं जाऊन चेकआउट करू शकतात. इथं क्वालिफिकेशन क्रायटेरिया ही आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे या पूर्ण PDFमध्ये. जर तुम्ही काही नाही पण बघितले आणि फक्त हे पण बघितलं तरी चालेल, कारण हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आता क्वालिफाईंग पर्सेंटल क्रायटेरिया किती आहे. आता इथं क्रायटेरियामध्ये आपण बघू शकतो की नीट 23मध्ये किती होता, 137 होता. नीट 2024मध्ये 162 आहे आणि जनरलचा होता तो, आणि 127 होता आपला नॉर्मल OBC SC STचा. पण 2025मध्ये आपण वाटलं होतं आपल्याला की एक्सपेक्टेड जो क्रायटेरिया राहील, कट ऑफ राहील क्वालिफिकेशनचा, तो थोडा कमी राहील, पण तो कमी आलाच नाही आहे, तो ऑलमोस्ट जास्त झाला आहे. नीट 2023मध्ये तरी आपण बघू शकतो की 137 होता, पण ह्यावेळेस तरी 144 आहे, इतका कमी नाही गेला आहे. OBC SC STसाठी 113 आपण बघू शकतो की स्कोअर क्वालिफाईंग क्रायटेरिया आला आहे. आणि खाली जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल की UR म्हणजे अनरिझर्व्ड कॅटेगरी, जनरल, त्यांच्यासाठी EWS राहतं. EWS म्हणजे काय, इकॉनॉमिकली विकर सेक्शन, म्हणजे ज्यांचे पॅरेंट्सची जी फीज आहे, म्हणजे जे इन्कम आहे ओव्हरऑल नेटवर्थ आहे ते त्यांचं कमी आहे 8 लाखापेक्षा. 8 लाखापेक्षा जर तुमचं कमी इन्कम असेल तर तुम्हाला EWS सर्टिफिकेट भेटतं. तर ते अजून पण तुमच्याकडे जर नसेल तर ते नक्की करून या, कारण ते जनरलवाल्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही जनरल कॅटेगरीचे असणार, जर तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला 127 जरी तुमचं मार्क राहिला तरी तुम्ही क्वालिफाय होत आहे, तरी तुम्हाला क्वालिफाय केलं जातं आहे. तुमचा तोच क्रायटेरिया राहील 127चा. आणि PWBDसाठी पण हाच क्रायटेरिया राहील. तर एकदा तुम्ही चेकआउट करा की तुमचं जर एवढा क्रायटेरिया राहील तर तुम्हाला कुठे पण सीट भेटेल. पण या क्रायटेरिया जर तुम्ही क्रॉस नाही करत आहे तर तुम्हाला सीट भेटणार नाही. तुम्ही मग काय करावं, तर तुम्ही फिजिओथेरपीसाठी अप्लाय करा, कारण फिजिओथेरपी इज द बेस्ट ऑप्शन. जर तुम्हाला रिपीट पण करायचं नाही आहे आणि तुम्हाला मेडिकल फील्ड सोडायची पण नाही आहे आणि तुमचं हा क्रायटेरिया येत पण नाही आहे, थोडे कमी येतात याच्यापेक्षा, तर फिजिओथेरपीचा जो कट ऑफ राहतो तो कमी राहतो, तर तुम्ही त्याच्यासाठी अप्लाय करा. पण जर तुमच्या कॅटेगरी अकॉर्डिंग येतो आहे, जर तुम्हाला 113, तुम्ही OBC वाले, तुम्हाला 113 मार्कहून जास्त मार्क आहे, लाईक तुम्हाला 120 आहे किंवा 125 आहे, तर तुम्ही काय करावं, कारण तुम्हाला BMS तर भेटणार नाही. आणि जर तुम्हाला BMS पाहिजेच असेल तर तुम्हाला खूप जास्त फीस भरावं लागेल, एक तर डीममध्ये किंवा मॅनेजमेंट कोटामध्ये. तर तुम्ही इथं काय करावं, तुम्हाला BHMS एक बेस्ट ऑप्शन आहे. जर तुम्ही क्वालिफाय नसेल तर तुम्हाला फिजिओथेरपी बेस्ट ऑप्शन आहे. जर तुम्हाला 200-250पर्यंत मार्क्स असतील किंवा 150 पण असतील, 150च्या वर असतील, तर तुम्हाला BMS बेस्ट ऑप्शन आहे इन अदर स्टेट. तर मी तुम्हाला सांगेल की कसं, कुठे, कधी आणि कशा प्रकारे ॲडमिशन घ्यायचं आहे, कोणत्या वेबसाईट थ्रू ॲडमिशन घ्यायचं आहे, ते सर्व मी तुम्हाला डिटेल सांगेल. फक्त तुम्ही मला स्कोअर कार्ड सेंड करा आणि काउन्सिलिंगसाठी अप्लाय करा, लवकरात लवकर करा, कारण खूप लिमिटेड सीट्स आहे, तर लवकर भेटत नाही ती.
आणि मी लास्ट राऊंडमध्ये बिलकुल अप्लाय करणार नाही कोणाचीच. तर लवकर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. हे सर्वे जे हे स्टेट वाईज आहे. स्टेट वाईज आपल्याला कधी कामात येतं, जेव्हा SML निघतो. SML म्हणजे काय, स्टेट मेरिट लिस्ट. तो जेव्हा निघतो ना तेव्हा आपल्याला हे इम्पॉर्टंट राहतं की महाराष्ट्रामध्ये किंवा गुजरातमध्ये किती मुलांनी अप्लाय केलं किंवा कर्नाटकमध्ये किती मुलांनी अप्लाय केलं, तर आपला नंबर लागेल की नाही लागेल हे आपल्याला स्टेट काउन्सिलिंगमध्ये इम्पॉर्टंट राहतं. तर इथं तुमची जी काही स्टेट आहे तर तिथं तुम्ही बघा की अपियर्ड किती आहे, क्वालिफाईड किती. क्वालिफाईडच बघा, क्वालिफाईड मेन नंबर राहतो. हे अंदमान निकोबार, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश हे सर्व स्टेटची दिली आहे. तुमचा जो काही स्टेट असेल तर तुम्ही इथं बघू शकता. हे टोटल स्टेट आहे. जम्मू काश्मीर, उत्तराखंड, झारखंड, कर्नाटक, केरला, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, महाराष्ट्राचं पण मणिपूर, मेघालय, मिझोरम हे सर्व दिले. आणि इथं टॉप 100 कॅन्डिडेट्सची लिस्ट दिली आहे की टॉप 100 कॅन्डिडेट्स कोणकोणते आहे, त्यांचे किती पर्सेंटाईल बनत आहे, त्यांचे रँक वाईज सर्व दिलं आहे. तर मी जो कट ऑफ आहे ना तो फक्त ह्या नीट रँक आणि हे 100 कॅन्डिडेट्सच्या अकॉर्डिंगच काढला आहे. आणि मला ज्या ज्या मुलांचे स्कोर कार्ड आले होते, मला ज्या ज्या मुलांचे कॉल आले होते त्यांच्या स्कोर कार्ड अकॉर्डिंग मी नेटचा कट ऑफ काढलेला आहे. आणि तुम्ही तो बघू शकतात. आता मी नेक्स्ट तेच सांगणार आहे, तुम्ही त्याच्यासाठी वेट करा कारण ती खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे. फर्स्ट जो टॉपर आहे, रँकर आहे तो राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, पंजाब हे सर्व जे हे टॉपर्स आहे. ऑल इंडिया रँक 1, 2, 3, 4 इथं तुम्ही बघू शकता की मेल्स जास्त आहे. म्हणजे टोटल ना इथं तुम्हाला बघायला भेटेल की 51पर्यंत ऑलमोस्ट एम्समध्ये ॲडमिशन होता. ऑल इंडिया रँक 51पर्यंत एम्समध्ये ॲडमिशन होता. आणि तिथं मेल्सच जास्त आहे. अराऊंड 7-8 मुलींची किंवा 10 मुलींपर्यंत एम्समध्ये ॲडमिशन होईल. पण जास्त मुलंचे तर कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल द बॉईज जे की एम्समध्ये सिलेक्ट होणार आहे. लवकरात लवकर काउन्सिलिंग स्टार्ट झाल्याबरोबर तर मुलंच जास्त राहतील. आणि बाकी मग मुली पण आहे, पण मुली कमी आहे टॉपरमध्ये ऑल इंडिया रँकमध्ये 51पर्यंत. इथं जेंडर वाईज पण दिलं आहे. तुम्हाला ज्याच्या वाईज तुमची लिस्ट पाहिजे असेल, हे स्टेट प्रॉपर लिस्ट आहे स्टेट अकॉर्डिंग. नंतर इथं तसे खूप सारे डिटेल्स दिलेले आहे. जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही इथं बघू शकतात. हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. 651 ते 686मध्ये टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स किती आहे, तर 73 कॅन्डिडेट्स 651 to 686मध्ये. तर इथं आपण बघू शकतो की 651 प्लस ज्यांना आहे ते खूप सेफ झोनमध्ये एकदम, त्यांनाच खूप चांगलं कॉलेज भेटेल. नंतर 601 to 650मध्ये 1259 मुलं आहे. तर तुम्ही सर्व नंबर्स बघू शकतात की तुम्हाला जे काही पाहिजे असेल ते 144 क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे. तर 144 प्लस मार्क्सच तुम्हाला इथे दिसत आहे. रँक 50,000 जी आहे 502ला आहे. 1 लाख जी आहे 464ला रँक आली आहे. 1.5 लाख जी आहे ती 433ला आहे. 2 लाख 405ला आहे. 2.5 लाख 380ला आहे. नंतर 3 लाख 357ला आहे. 3.5 लाख 336ला आहे. इथं तुम्हाला सर्व दिसतं आहे की 5 लाख जे आहे ते 281ला आहे. 5 लाख रँक जी आहे ती 281 मार्क्सला आहे. आता मी तुम्हाला यापुढे पूर्ण डिटेल्ड कट ऑफ सांगेल की काय काय कट ऑफ राहील, कसं राहील, म्हणजे कोणतं कॉलेज तुम्हाला भेटू शकतं. आणि मी कट ऑफची पण लवकरात लवकर व्हिडिओ बनवणार आहे. तर स्टे ट्यून, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि जस्ट लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट व्हिडिओ. नाव टॉकिंग अबाउट नीट 2025 काउन्सिलिंग कट ऑफ. काउन्सिलिंग लवकरच स्टार्ट होईल. खूप लोकांचं हे पण डाऊट होतं की काउन्सिलिंग कधी स्टार्ट होईल. तर 15 दिवसांत लगेच काउन्सिलिंग स्टार्ट होईल. आणि काउन्सिलिंग स्टार्ट झाल्यानंतर माझ्याकडे रजिस्ट्रेशन लवकर होत नाही. मी एवढं लवकर करत नाही. जर तुम्हाला काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन करायचं तर तुम्हाला लवकरात लवकर करावं लागेल. लवकर माझ्या व्हॉट्सअपला तुमचे स्कोर कार्ड सेंड करा. तुमचे स्टेट वाईज मला कोणत्या स्टेटमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे. ऑलमोस्ट मी मराठी बोलते तर महाराष्ट्रवालेच लोक असतील कारण माझे मोस्टली व्हिडिओ हिंदीमध्ये असतात. पण आता आपण स्पेसिफिकली महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगबद्दल बोलतोय. तर तुम्हाला जर महाराष्ट्रात ॲडमिशन पाहिजे असेल फॉर MBBS, BMS, BDS, BHMS, फिजिओथेरपी तर मला तुम्ही मॅसेज करा, लवकर मॅसेज करा व्हॉट्सअपला. आणि मला तुम्ही कळवा की तुम्हाला एक्झॅक्टली काय पाहिजे, कोणता कोर्स पाहिजे तुमच्या मार्क्सच्या अकॉर्डिंग. आणि जर तुम्हाला BMS पाहिजे, जर तुमचा स्कोर कमी असेल तरी मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला BMS कसं भेटू शकतं. जर तुमचा 144 प्लस स्कोर असेल, जनरल कॅटेगरीचा कट ऑफ जर तुम्ही क्वालिफाय केला असेल, भले तुम्ही SC STचे राहू, पण जर तुम्ही जनरल कॅटेगरीचा कट ऑफ क्वालिफाय केला असेल तर तुम्हाला मी सांगेल की तुम्हाला कसं आणि कुठे BMSचं कॉलेज लागू शकतं, भेटू शकतं आणि किती त्याची फीज राहील. ओके डन. आता मी तुम्हाला सांगेल कट ऑफ काय. कट ऑफमध्ये MBBSचा जो कट ऑफ आहे जनरलचा, मी ऑल इंडिया कोटा सांगते, महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग सांगत नाहीये. तर आधी हे
ठरवून चला की तुम्ही ऑल इंडिया कोटाबद्दल ऐकताय। MBBSचा गव्हर्नमेंटसाठी जनरलचा कट ऑफ राहील 525 किंवा 526 प्लस, नंतर ज्याची रँक राहते 26,000 अराउंड, नंतर EWSचा जो कट ऑफ आहे तो राहील 30,000 अराउंड, STचा जो आहे 1.35 लाख अराउंड आणि SCचा जो आहे तो 1.5 लाख अराउंड राहील। BDSचा गव्हर्नमेंटचा जनरलचा कट ऑफ राहील 75 to 80,000। BDSचा काबर जास्त आहे, म्हणजे BDSचा कट ऑफ खूप जास्त कमी आहे, काबर कारण BDS इतकं लोक प्रेफर करत नाही, जास्त BMS प्रेफर करतात आता लोक, पण तरी मी BDSचा कट ऑफ आधी सांगून देते। जर तुम्हाला BDS साठी अप्लाय करायचं असेल तर नक्की कळवा। BDS मध्ये नंबर लागून जातो तुमचा, जर तुमची रँक खूप कमी पण असेल तरी लागून जातो, इतकं काही वरी करण्यासारखी गोष्ट नाही। BDS जनरलमध्ये 75 to 80,000 अराउंड BDSचा कट ऑफ राहील। गव्हर्नमेंट OBC साठी 80,000, SC साठी 2 लाख, ST साठी 2.5 लाख अराउंड तुमचा रँक पाहिजे। मी स्कोर नाही सांगत, रँक सांगते। BAMS साठी नीट आहे का, जनरलसाठी 1.10 लाख अराउंड तुमची रँक पाहिजे। EWS 1.20 लाख, OBC 1.15 लाख, SC 3 लाख, ST 3.5 लाख, ही तुमची रँक पाहिजे। BHMS साठी जनरलसाठी 2 to 2.5 लाख, OBC साठी 2 to 2.5 लाख, SC साठी 4 लाख आणि ST साठी 4 to 4.5 लाख, ही तुमची रँक पाहिजे। तुम्ही ज्या गोष्टीचा वेट करत होते ते तुम्हाला ऑलरेडी भेटलेलं आहे। जर तुम्हाला महाराष्ट्रासाठी पाहिजे तर लेट मी क्लिअर इट आउट की महाराष्ट्रासाठी तुमचं जे कट ऑफ आहे ते किती राहील ते पण मी तुम्हाला आता सांगते। वेट अ सेकंड, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल की ऑल इंडिया कोटा कसं आहे आणि महाराष्ट्रासाठी कसं आहे। महाराष्ट्रासाठी गव्हर्नमेंट MBBS साठी तुमची जी रँक आहे ती अराउंड 45,000 पाहिजे ओपन, आणि प्रायव्हेट जर तुम्हाला पाहिजे असेल, जनरल कॅटेगरीवाल्या प्रायव्हेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर 8,000 अराउंड तुम्हाला रँक पाहिजे। EWS साठी गव्हर्नमेंट 7,000 अराउंड रँक, SCBC साठी 6,000 अराउंड रँक, OBC साठी 4.5,000 अराउंड रँक आणि प्रायव्हेटचं OBC साठी 8,000 अराउंड रँक। EWSचा कोटा नेणार प्रायव्हेटला तुम्ही जनरलमध्येच ठरवले जातात, कारण 8 लाखच्या कमी तुमची इन्कम आहे, तुम्ही कसं काय प्रायव्हेटची फीस भरणार। ज्यांची इन्कम 8 लाखापेक्षा जास्त आहे ते लोक प्रायव्हेटची फीस भरू शकतात। SC साठी गव्हर्नमेंटचं आहे अराउंड 15,000 पर्यंत, 1,53,000 पर्यंत, तर ते तुम्ही एकदा क्रॉस चेक करा। 1 लाख to 1.5 लाख पर्यंत तुमचा SCचा कट ऑफ जो आहे तो जाईल। सॉरी मी आधी गडबड केली। ST मध्ये तुमचं जाईल 3 लाख to 50,000 अराउंड, BJ साठी 9,000 96,000 अराउंड आणि NT1, NT2, NT3 जे काही आहे हे 3 राहतात। नंतर तुमचं डिफेन्समध्ये पण आता D1, D2, D3 तर त्याच्या अकॉर्डिंग पण वेगळी, आणि NT1, NT2, NT3च्या अकॉर्डिंग पण वेगळी रँक आहे। NT1 साठी राहते ती 1,12,000, NT2 साठी राहते 64,000, NT3 साठी 59,000। तर हे तुम्ही एकदा क्रॉस चेक करा की तुमची एवढी रँक आहे का, तुम्हाला भेटेल का। आणि प्रायव्हेट जर तुम्हाला SC ST साठी पाहिजे असेल तर SC साठी येतं अराउंड 1.5 लाख आणि ST साठी येतं 3.5 लाख अराउंड। जसं ऑल इंडिया कोटाचं आहे ना तेवढंच आहे, फक्त थोडाफार डिफरन्स आहे। ऑल इंडिया कोटा पण तुम्हाला आता माहीत पडलं, तुम्हाला स्टेट कोटा पण माहीत पडलं स्टेट काउन्सिलिंगसाठी। मी अजून एकदा सांगते, गव्हर्नमेंटचे मी रिपीट करते। ओपनसाठी 46,000 अराउंड 45,000, EWS साठी 70,000, SCBC साठी 65,000 अराउंड, OBC साठी 45,000 अराउंड, ST साठी 1.5 लाख, ST साठी 3.5 लाख, BJ साठी 96 or 95,000 अराउंड। याच्याहून सोडून जर तुम्हाला दुसरा काही पण अजून डाऊट असेल तर मला लवकर मेसेज करा। आणि जर तुम्हाला अजून BMS साठी पण असं महाराष्ट्र काउन्सिलिंग कट ऑफ पाहिजे असेल तर ते पण मला कळवा। मी उद्यापर्यंत कट ऑफचा पूर्ण व्हिडिओ अपलोड करेन आणि पूर्ण फीज स्ट्रक्चर वाईज पण मी पूर्ण कॉलेजेसचे MBBS BMS फीज स्ट्रक्चर वाईज पूर्ण व्हिडिओ अपलोड करणार आहे। सो कीप सबस्क्राइबिंग मी and keep liking the video, keep watching the video. Thank you for watching this video. Bye.